विसरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तमा म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल
घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं। हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना। कृपादान केले संती कल्पांती सरेना, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना। तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं हा भक्ताचं आद्य कर्तव्य असतं। या ठिकाणी आपलं सर्वांचं केंद्रबिंदू असणारा आत्मोन्नती विश्वशांती श्री गुरु भक्त प्रेमळ मंडळ आळंदी देवाची या ठिकाणी माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये माझ्यासारख्या लेकीकडे दुसऱ्या दिवसाची सेवा सुपूर्द केली। प्रस्तावना दिल्याच्या नंतर सुरुवातीलाच काहीतरी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, हे आधीच बोलून जाते। इथे सर्व ज्ञानाने श्रेष्ठ मंडळी आहेत। मी कोणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण आणि ज्ञानाने असणारी मंडळीसमोर मी काय बोलणार, पण सेविके सांगितले करावे ते काम, येथे मी तुपणा कामा नाही। अभंग पाठ नाही, हंडे बाबा ओव्या पाठ नाही ज्ञानेश्वरीच्या, त्यामुळे तुम्ही सर्वांनी या लेकीला सांभाळून घ्या। विठ्ठल विठ्ठल सांगितलं सत्याचं कारण, पण अजून मुख्य कारण कोणतंही कार्य कारणाशिवाय होत नाही। माझ्या माऊलींचा समाधी संजीवन सोहळ्याचा दिवस म्हटलं तर थोडे दिवस राहिले आणि त्यानिमित्त सप्ताह आहे। महिन्यातून 2 एकादशी येतात बरोबर, एक देवाची एक संतांची। येणारी ही एकादश माझ्या माऊलींची संतांची म्हटलं, आणि आपण पंढरपूरला जातो ती देवाची आषाढी एकादश। त्या माऊलींच्या समाधी सोहळ्याचं चरित्रभागातून आपण सर्वांनीच ऐकलं असेल बरोबर। आज आपण त्या इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी आपल्या जन्माचं पाप धुण्यासाठी येतोय, पण त्या काळी काय त्रास होता त्या संतांना आपण ऐकलं असेल चरित्रभागामध्ये। इंद्रायणी पाटील ज्ञाना स्नान करू नको रे असं त्यावेळेस समाजातील लोक त्यांना हिनवत होते, पण अवतारच त्यांचा त्याच्यासाठी झाला होता। किती नम्रता, किती नम्रता। बाबा सांगायचे नम्रता ही वागण्यात दिसली पाहिजे बाबा, माझी तेवढी पात्रता नाही सांगायची बोलण्यामध्ये। आपण एखाद्या महाराजाच्या कीर्तनकाराच्या पाया पडण्यासाठी किती किती अट्टास करतो, लाईनीमध्ये घुसतो, याला ढकल त्याला ढकल, आणि साष्टांग दंडवत जरी घातलं तर ती नम्रता होईल का? नम्रता ही
कदापि शक्य नाही. सर्व संतांमध्ये आपण पाहिलं महाराष्ट्रात संतांची भूमी आहे, पण सर्वात कमी आयुष्य माझ्या माऊलींचं, पण कीर्ती सर्व संतांनी त्यांना माऊली उपमध्ये द्यावी एवढी त्यांची कीर्ती. तुकोबारायांचं पाहायला गेलं तर तसंच सर्व साधू संतांना जेवढा त्रास झाला तेवढं तर आता आपल्याला नाहीये, तरीही आपला परमार्थ हा अप टू डेट चालला. साधू संतांनी ते सहन केलं, त्यामुळे आपल्याला हे दिवस आता पाहायला मिळाले. त्या संतांची वारी आणि त्या संतांच्या वारी करता हा संत अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंग सेवेसाठी घेतलाय तुकोबारायांचा. त्यांच्या गाथेमध्ये आणि 4092 काही अभंग असतील माहितीप्रमाणे, पण या अभंगामध्ये तुकोबारायांनी साधू संतांची भेट झाल्याच्या नंतर कोणता लाभ होतो तो या अभंगात प्रतिपादित केला आहे. आपण परमार्थी व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना खूप धावपळ करतो, खूप. आम्ही तर मुंबईकर घड्याच्या काट्यावर पर्यंत सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कशासाठी कशासाठी आता तुम्ही म्हणाल सुखासाठी, बरोबर? सुखासाठी मिळतं का सुख? सुख मिळतं कोणालाही विचारा. सुखी आहे का कोणी? सुखी आहे कोणी? जो देखे दुखी
माया वेष्टीला जीव माझा. त्या सुखासाठी आपण धडपड करतो, ते सुख मिळत नाही. मग ते सुख कुठे आहे, त्याचा पत्ता काय आहे, ते सांगण्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. संत तो सुखाचा पत्ता सांगतात आणि सुख मिळाल्याच्या नंतर अभंगात ज्याप्रमाणे सांगितलं की लाभ हा आपोआपच येईल. सुख एकदा मिळालं ना तर तो सुखरूप आहे तुझा कोण सांगा, आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप असलेला भगवान परमात्मा या मनुष्य जन्मात आल्याच्या नंतर प्राप्त करून घ्यायचा आहे साधू संतांच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने. आणि एकदा का तो प्राप्त झाला तर सुख आपोआपच आहे. त्या संतांच्याच ठिकाणी सुख आहे. आणि सुख मिळाल्याच्या नंतर आपण व्यवहारात ज्या क्रिया करतो त्याच्यामध्ये जसा फायदा तोटा नफा बघतो, लाभ बघतो, तसं परमार्थामध्ये आपण लाभ पाहिला पाहिजे. आता इथे सर्वांना सांगायचं गरजच नाहीये मला वाटतं. सर्व कसे राजहंसाचे पिल्ले. राजहंस काय करतो, दूध आणि पाणी वेगळं करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. तसे आपण बाबांचे राजहंसाची पिल्ले आहेत. मुक्त मोतियाचा कुंजरू जेव्हा विद्या सद्गुरू निवृत्ती रायांच्या कृपेने ज्ञानोबा माऊलींना झाला आणि आपणही त्या पात्रतेचे झालो बाबांच्या कृपेने. बाबा नर्मदे परिक्रमेला गेले, त्याच्यामुळे थोडंसं असं टेन्शन आलं. थोडंसं सकाळी बाबांचा फोन झाला. बाबांना म्हटलं आश्रमावर सेवा आहे, काय सांगावं, म्हणजे कशाबद्दल सांगावं आणि काय सांगावं. एकच सांगितलं बाबांनी, आपल्या घरात एखादं लेकरू जसं लीला करतं तसं बाबांबद्दलच सगळं सांगायचं, काहीच मांडायचं. तसं येतही नाही काही, पण आता उगाचच आपले नंदराज बाबा आहेत, अमोलदादा आहे साथीला, टाळीचा तो एवढा गोड आवाज, त्याच्यामुळे कसं तरी वळून जाईल. पण कुठेतरी थोडीशी सद्गुरूची कृपा, नाहीतर इथं तुम्हाला उपदेश करण्याची पात्रता म्हणजे माझी तरी नाही. पण बाबांच्या कृपेने कुठल्या आश्रमात आपल्याला शिकायला जावं लागलं का? अजिबात. ती पण एक संतांची कृपा आहे, बरोबर. लाडकी लेक मी संतांची लाडकी म्हणजे इतर ठिकाणी जेव्हा मी बाबांचं सांगायला गेल्यावर आणावर कंट्रोल नाही व्हायचं, पण आज ज्या अर्थी बाबा असं सांगतायत की
कमी नव्हतं, नाहीच आहे. असो, विषय आपला चालला होता साधू संतांचं महात्म्य. आपण कितीही वर्णन केलं तर एखाद्या मुंगीने साखरेचं पोतं जर संपवायचं ठरवलं तर तिला शक्य होईल का? कदापि शक्य होणार नाही. तर त्या साधू संतांनी एवढं आपल्यासाठी त्यांचा देह शिजवला, तर त्यामागे त्यांचं काहीतरी कारण असेल, काहीतरी हेतू असेल, काहीतरी त्या गोष्टीच्या मागे लाभ असेल. व्यवहारात जसं आपण प्रत्येक व्यवहार करताना लाभ नफा तोटा पाहतो, तसं परमार्थ करताना तो पाहिला पाहिजे. आणि आपल्या संप्रदायामध्ये सांगायचीच गरज नाही. नवे नवे इतर कुठेही आमचे सचिन महाराज म्हणतात की काय फायदा तोटा, काय लाभ आहे, हे इथे गादीवर असणाऱ्यांचं आद्य कर्तव्य सांगणाऱ्यांचं. बाबा म्हणायचे ऐकणारे सोन्याहून पिवळे, ऐकणारे सोन्याहून पिवळे. पण आता या जगामध्ये आपण पाहतोय कीर्तन बाजार झाला कीर्तनचा. अहो, तारीख घेताना सुद्धा कोणत्याही, आता आमच्याच गावचं उदाहरण पाहताय बाबा, की तारीख घेताना एखाद्या महाराजाचं नाव सांगितलं ना तर युट्यूबवर आधी तो महाराज टाकायचं नाव त्यांचं, मग त्यांचं ते पाहायचं किती प्रसिद्ध आहे. भले तो ब्रह्मज्ञान सांगतोय नाही, ते काहीच नाही. फेमस किती आहे तेवढंच व्हायचं, माझं तेवढं अधिकार नाही सांगायचं. पण ह्या जागेवर आद्य कर्तव्य सांगणे. त्या साधू संतांना शरण गेल्याच्या नंतर जीवनामध्ये जो लाभ होतो तो अभंगाच्या पहिल्या चरणाचा. कोणतीही गोष्ट करताना त्याचा परिणाम काय होतोय? तुम्ही म्हणाल हिरव्या मिरच्या खाल्ल्याच्या नंतर परिणाम होतोय, बरोबर? पण त्या परिणामाचा आपल्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा परिणाम आहे त्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. एखादं लहान मुलगं 1-1.5 वर्षाचं रस्त्यावरून असं चालताना रस्त्यावर चाललं होतं आणि एक भरधाव वेगात एक गाडी येत असते. आता त्या गाडी ड्रायव्हरने पाहिलं हे लहान मुलगा आहे, त्याने गाडीवर कंट्रोल केला आणि गाडी थांबवली. गाडीतून खाली उतरलं आणि त्या मुलाला हाताला धरलं आणि त्याच्या घर दाखवलं आणि घरी नेलं. त्याची जी आई असते तिला म्हणतो, एवढं लहान मूल एवढं हायवेच्या रस्त्यावर येतंय. ती आई म्हणते, तो रस्त्यावर आल्याच्या नंतर काय होईल या गोष्टीचं त्या 1.5 वर्षाच्या मुलाला ज्ञान आहे का? नाही. 1.5 वर्षाच्या मुलाला आहे का? नाही. त्या गोष्टीचा काय परिणाम होईल याचं त्याला ज्ञान नाहीये. तसं आपण संसारामध्ये काय करतो त्याने काय होईल याचं आपल्याला ज्ञान नाहीये. आणि ते ज्ञान
शब्द आहे. त्या ज्ञानाने काय लाभ होईल ते संत सांगतात. हे तो एका संता ठाई लाभ पायी उत्तम. फक्त लाभ सांगितला नाहीये, लाभच्या विरुद्धार्थी काय? भला, भल्याचा लाभ सांगितला आहे, उत्तम लाभ सांगितला आहे. फक्त लाभच नाही तर उत्तम लाभ सांगितलाय. आपण सांसारिक जीवन जगताना अनेक गोष्टींची अपेक्षा करतो. अनेक संप्रदायात आपण पाहिलं असेल, वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. पण साधू संत सांगतात अन्न मागता अधीन. आणि जर तुम्ही संतांकडे ते मागत असाल तर माझे तुकोबा राय म्हणतात, माझ्या मुखा वाटे न येवो हे वचन. वाढावा संतान धनधान्य. म्हणजे माझ्या मुखा वाटून ते वचनही येऊ नये की तुमचा धनधान्य वाढावं, तुमचे संतान प्राप्ती व्हावी. ज्यासाठी आपण करतो ते माझ्या मुखामधून ते वचनही येऊ नये तुकोबा राय म्हणतात. पण जो खरा लाभ आहे तो ज्या ठिकाणी आहे ते साधू संत सांगतात. कसं देणे साधू संतांचं? या संतांचे हे देणे कल्पतरुणी. म्हणजे आपण एखादी कंपनी असेल, ऊसाचा कारखाना असेल, बरोबर,